वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत कारल्याच्या लेणीला, जे आहे लोणावळ्यापासून 10 किलोमीटरवर. आणि इथेच वर एकविरा मातेचं मंदिरही आहे आणि लेण्याही बघणार आहोत. आणि या सर्वात जुन्या लेण्या आहेत, सो बघायला मजा येणार आहे. आणि खूप मोठ्या लेण्या आहेत. आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 8 आणि तुम्ही बघू शकता की संडे असल्यामुळे ऑलरेडी इथे खूप जास्त गर्दी आहे. तुम्ही जर वीकडेजमध्ये आला तर तुम्हाला अजिबात गर्दी लागणार नाही, पण वीकेंडला म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे हे 3 दिवस इथे मजबूत गर्दी असते. आणि कार पार्किंगचे इथे 50 रुपये घेतात. वर कार पार्किंग आहे. जर तुम्ही उशिरा आला तर तुम्हाला इथून खाली जाऊन रस्त्यावर गाड्या लावायला लागतात. आम्ही तिथेच गाडी लावलेली आहे कारण आम्हाला यायला उशीर झाला. आणि आता इथून मागून वर जायचा रस्ता आहे. 100 ते 150 पायऱ्या आहेत. त्या 150 पायऱ्या चढल्यावर वर मंदिर आणि लेण्या अशा दोन्ही आहेत. वर गेल्यावर तुम्हाला एकदा परत कुठे चढायला नाही लागत. सो आता फटाफट वर जाऊया आणि चालू करूया हा व्हिडिओ. लेण्यांपर्यंत पोचायला 100 ते 150 पायऱ्या आहेत. वर जात असताना आपल्याला असे मिठाईचे, ओटीचे आणि अजून काही लहान दुकाने दिसतात. तसेच आपल्याला मध्ये एकविरा मातेचे 5 पायरी पादुका मंदिर सुद्धा लागते. असे लहान लहान धबधबे वर चढायच्या रस्त्याची शोभाही वाढवतात. सो पूर्णपणे वर आल्यावर आपल्याला इथे तिकीट काढावं लागतं, जे की इंडियन सिटिझनसाठी आहे 25 रुपये आणि फॉरेनर्ससाठी आहे 300 रुपये. आणि इथे खालती लेण्या आणि मंदिराला व्हिजिट करायचा टायमिंग सोय लिहिलेला आहे. ही माहिती नीट वाचण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढू शकता. सो आपण पूर्ण वर आलो आहोत आणि जसं की तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे आहे एकविरा देवीचं मंदिर. आणि त्याच्या बरोबर बाजूला इथे आहे नगारखाना. इथे देवीसाठी नगारा वाजवला जातो. आणि हे जर आपण पाहिलं तर इथे आहे ही मस्त आणि ह्यूज कारली लेणी. खूपच कमाल आहे. आणि इथे आत्ता पाऊसही आला आहे मस्त. आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर सगळीकडे असे धबधबे तयार झालेले आहेत. मस्त पाणी वादळ, खूप भारी वाटतं. आता आपण पहिले घेऊया देवीचं दर्शन. त्यानंतर तिथे एक एंट्रन्स आहे लेणी बघायला आणि त्यानंतर इथे एक एंट्रन्स आहे. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधायचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना एक अट घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधल्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला. एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. मंदिराच्या बाजूलाच बाबाजी महाराज यांचा समाधी मंदिर आहे. लोणावळा परिसरात बरेच लेणी समूह आहेत. त्यातील कारल्याची लेणी ही कोरीव कामामुळे खूपच जास्ती प्रसिद्ध आहे. 16 लेण्यांचा हा समूह असून ही महायान पंथीय बौद्ध लेणी आहे. ही लेणी प्राचीन काळी वेलुरक नावाने ओळखली जायची. इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन 5 शतक या काळात ही लेणी खोदली गेली होती. ही लेणी म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला आपल्याला एक सिंहस्तंभ पाहायला मिळतो. आणि भारतात अशोकाने असे अनेक सिंहस्तंभ उभे केले आहेत. आपण जर हे नीट पाहिलं तर हा सिंहस्तंभ आणि आत्ताचा आपला नॅशनल एम्ब्लेम जो आहे तो ह्यावरनच इन्स्पायर्ड आहे आणि ह्याचंच एक फिनिश्ड व्हर्जन आहे असं आपल्याला दिसतं. हा स्तंभ 45 फूट उंच आहे. चैत्याच्या उजव्या बाजूलाही एक स्तंभ आणि त्यावर चक्र असेल असं अभ्यासकांना वाटतं, कारण चैत्यगृहातील एका खांबावर त्याची एक शिल्पकृती काढलेली आहे. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. इथे मिथुन शिल्पाच्या जोड्या, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे शिल्प, चैत्य कमानी आदी गोष्टी दिसून येतात. मिथुन शिल्पातील स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला असतो, तसाच कमरेला शेला, पुरुषाने धोतर आणि डोक्यावर मुंडासे घातले आहे. यातील एक जोडी अग्निमित्र आणि वीरावती म्हणजेच इरावती यांची आहे. सोबत एकलावीरा या दासीचे शिल्प आहे. सज्जाच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रासादांचे देखावे आहेत. याच्या तळाशी दोन्ही बाजूला 3 हत्तींचे शिल्प कोरलेले आहेत. यातील डाव्या बाजूकडील हत्तींवर पुढे गौतम बुद्धाची मूर्ती कोरलेल्या आहेत. हे आत्ता सुस्थितीत असलेलं सर्वात मोठं चैत्यगृह आहे, जिथे 30 खांब आणि एक भला मोठा स्तूप आहे.
या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीचे 35 लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्मविषयक आहेत. चैत्यगृहातील एका खांबावर आपल्याला त्या काळातलं पेंटिंगही पाहायला मिळतं. चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला आपल्याला काही विहार पाहायला मिळतात. हे जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला समजतं की हे सगळे विहार एका खडकात बनवलेले आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर आपल्याला 6 खोल्या पाहायला मिळतात. अजूनही काही मजले आहेत, पण तिथे जाण्यास आपल्याला परवानगी नाही. परत खाली जाताना आम्हाला देवीच्या एका पालखीचेही दर्शन मिळाले. सो आपल्या लेण्या पाहून झालेल्या आहेत आणि आपण मंदिरात देवीचं दर्शनही घेतलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला करा सबस्क्राईब. आणि आपण परत भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.